शेड्यूल कास्ट अर्थात अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करावं या मागणीसाठी मागच्या 153 दिवसांपासून परभणीमध्ये लाल सेनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहे। नेमक्या काय मागण्या आहेत आणि या सगळ्या आंदोलनाला का यश येत नाही या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गणपत भिशे आहेत, या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत। मला सांगा, अशा पद्धतीची मागणी करण्याचं काय कारण पडलं की अनुसूचित जातीमध्ये सगळं तुम्ही आहात आणि तरी सुद्धा वर्गीकरण अवकळ करा अशी मागणी करताय? काय म्हणजे कशामुळे ही सगळी मागणी होते? सर, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) नुसार इथला जो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांना एक विशेष संधी निर्माण करून देण्याची जबाबदारी स्टेटची आहे, असं अभिवेचन भारतीय संविधानाने आम्हाला दिलेलं आहे। त्यानुसार या देशामध्ये आरक्षणाची तरतूद झालेली आहे आर्टिकल 14, आर्टिकल 15(4) आणि आर्टिकल 16(4) नुसार, त्यानुसार आरक्षणाची तरतूद झालेली आहे। 1950ला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि नंतर काही 4-2 वर्षाच्या नंतर आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली। परिस्थिती अशी निर्माण झाली की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी असलेलं जे रिझर्वेशन आहे, म्हणजे आरक्षण आहे, त्याचा लाभ काही ठराविक जातींना मिळू लागला। कुठल्या जाती आहेत आणि कुठल्या जातींना मिळत नाहीये साधारण? म्हणजे की उत्तर प्रदेशमधला एक ठिकाणचा चमार असेल तर मग तिथला वाल्मिकी, भंगी, मजहबी यांना त्याचा लाभ मिळत नव्हता। तुम्ही तेलंगणामध्ये म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जर गेलात तर त्या ठिकाणचा जो काही माला आहे त्या माला या जातीला रिझर्वेशनचा लाभ मिळत होता आणि मादिगा जी आहे तीही शेड्यूल कास्टमधली, परंतु त्यांना रिझर्वेशनचा लाभ मिळत नव्हता। महाराष्ट्राच्या पातळीवर जर बोलायचं झालं तर या ठिकाणचा मातंग असेल, भंगी असेल, डकलवारा असेल, अशा ज्या काही 59 जातीपैकी तळातल्या ज्या जाती आहेत त्यांना रिझर्वेशनचा लाभ मिळत नाही। मग रिझर्वेशनचा लाभ कुणाला मिळतो तर या ठिकाणचा बुद्धिस्ट असणारा, ज्याला आपण पूर्वाश्रमीचा महार समाज म्हणतो, तर ब्युरोक्रेसीमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने यांना संधी मिळालेली आहे। म्हणजे अशी देश पातळीवरची जी काय परिस्थिती होती त्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मग सगळीकडे उठाव सुरू झाले की आरक्षण आहे पण त्याचा आम्हाला लाभ मिळत नाही। का मिळत नाही? पण नेमका लाभ का मिळत नाही, कशामुळे, काय नेमक्या काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये? घरामध्ये जर 4 भाऊ जर बघितले तर चारीला चारी घरातले भाऊ काही IAS IPS होत नसतात। कुणी शेतीमध्ये असतो, कुणी व्यवसायामध्ये असतो, कुणी प्रशासकीय सेवेमध्ये जातो। सेम तशीच समाजाची सुद्धा एक रचना असते आणि त्याची त्याची एक गती असते आणि म्हणून ज्यांना ज्यांना त्या त्या काळामध्ये गती पकडता आली ते त्या प्रवाहासोबत अगदी स्पीडनं निघून गेले। परंतु जे या ठिकाणची संस्कृती असेल, धर्म असेल किंवा अनेक बाबी असतील, अन्याय अत्याचार असेल, त्यांच्यावरचं दडपण असेल, की आता जसं की महाराष्ट्रातला मातंग समाज यांना शिक्षणच मिळू दिलं नाही। म्हणजे इतर जाती शिक्षण घेत होत्या परंतु मातंग समाजाला गुन्हेगारीचा शिक्का इंग्रजांनी त्यांच्या माथ्यावर मारलेला होता। बाय बर्थ क्रिमिनल, म्हणजे हे जे आमच्यावर जे शिक्का मारलेला होता की मांगाचं माणूस दिसलं की तो गुन्हेगार आणि त्याला तुरुंगामध्ये टाकले जायचं। आम्हाला जे सांगतात किंवा तुम्हाला कुणा शिकू दिलं नाही म्हणून, होय, आम्हाला शिकूच दिलं नाही। अगदी 52 पर्यंत आमच्यावर या ठिकाणी निर्बंध लादलेले होते। इथल्या धर्म निर्बंध लादलेले होते, इथल्या जे जे शासनकर्ते आलेले होते म्हणजे ब्रिटिश असतील, मुघल असतील, निजाम असतील, ह्या सगळ्यांना मातंग समाजाचं शोषण केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्या त्या काळामध्ये आम्हाला गती पकडता आली नाही। आमच्या मागासपणाचं हे कारण आहे। काही गोष्टी गावगाड्याला चिकटून मातंग समाज राहिला, यामुळे पण झाला असं वाटतं का? कारण बुद्धिस्ट समाज मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मूव झाला होता, एक शहरामध्ये आला आणि शिक्षण घेतलं, तर मातंग समाज गावगाड्यात अडकून राहिला, गावात राहिला, त्याचा काही परिणाम झाला असंही वाटतं? नाही, असू शकतो ना। मी सुरुवातीलाच काय सांगितलं की अनेक कारणं आहेत। आमच्या मागासपणाची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये आमची सुद्धा काही चुका असतील की जसं की इतर जातींनी इथला हिंदू धर्म सोडून त्या ठिकाणी बाबासाहेबांना सांगितलेल्या मार्गाने ते निघाले आणि शिक्षण घेत राहिले। आमचे काही हिंदू धर्माला चिकटून राहणारा समाज असल्यामुळं आम्हाला त्या काळामध्ये जी गती मिळणं गरजेची होती तर त्या गतीला आमची सुद्धा तो जो त्यावेळेची जी चूक आहे आम्ही कारणीभूत मानली पाहिजे आम्ही। परंतु फॅक्ट काय आहे की आम्ही मागास आहोत हे मान्य केलं पाहिजे। इतर राज्यामध्ये वर्गीकरण करा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा मिळाल्या असं समजतं आणि महाराष्ट्र शासनाला या संदर्भामधल्या अधिकार आहेत असंही कळतं। काय सगळं या संदर्भात तथ्य आहे, तुम्ही अभ्यासकात यात? सर,
संधीचा लाभ मिळत नाही म्हणून ही जी ओरड आहे ही आता ही 2024-26ची ओरड नाही. म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून संधी मिळत नाही, काही लोकांची ओरड होती. आणि मग ती ओरड वाढल्यामुळं तत्कालीन केंद्र सरकारनं एक समिती नेमली. त्या समितीचं नाव होतं BN लोकूर, म्हणजे कायदा मंत्रालयाचे सचिव BN लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने एक समिती नेमली. आणि त्या समितीला कोणती जबाबदारी दिली की हे जे लोक ओरडत आहेत की आम्हाला रिझर्वेशन मिळत नाही, म्हणजे ह्यांच्यासाठी काय सरकारने रिझर्वेशनची तरतूद केली, मग हे का ओरडतात याचा अभ्यास करण्यासाठी BN लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आणि त्या समितीनं 1950 ते 1965 असा 15 वर्षाचा अभ्यास केला. आणि अभ्यास करून मग त्या समितीनं केंद्र सरकारला अहवाल सादर केला की होय ह्यांचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. आरक्षणाचा आणि इतर ज्या काही शासकीय लाभ, सूट आणि संधी आहेत ह्या संधीचा काही ठराविक वरच्या जातीला लाभ मिळतो आणि तळातील जातीला ह्याचा लाभ मिळत नाही. आणि समितीनं त्यावेळेस उदाहरण सुद्धा दिलं होतं की शिकार झाल्याच्या नंतर सिंह त्या शिकारीवर यथेच्छ त्याचं पोट भरल्याच्या नंतर तो जोपर्यंत उठून जात नाही तोपर्यंत बाकीचे जो काही परिवारातील इतर मेंबर आहे त्याला त्याचा लाभ मिळत नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं असेल किंवा राज्य सरकारनं असेल काहीतरी विशेष तरतूद करण्याची गरज आहे, अन्यथा हा समाज लोकशाही प्रक्रियेतून बाजूला पडेल अशी भीती कधी व्यक्त केलेली आहे 65ला BN लोकूर समितीनं हे केलेले आहे. आणि मग या समितीचा अहवाल आल्याच्या नंतर पंजाबमध्ये, हरियाणामध्ये त्या ठिकाणी आरक्षणामध्ये 2 भाग केले. त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते पंजाबचे त्यांचं नाव होतं ज्ञानी झैल सिंग. आणि त्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं की 75ला उत्तर प्रदेशमधला जो काही चांभार समाज आहे त्यांच्यासाठी एक 50% वेगळा वाटा काढला. आणि जे काही समजा वंचित उपेक्षित ज्या जाती होत्या त्याच्यामध्ये मजहबी, भंगी यांच्यासाठी 50%ची वेगळी हे केली शेड्यूल कास्टमधून. आणि मग तेव्हापासून ह्या मागणीनं अधिकाधिक प्रत्येक राज्यामध्ये जोर धरलेला आहे की खरंच गड्या आपल्याला वेगळी तरतूद जर झाली तर आपल्याला ही संधी मिळू शकते. आणि मग ती जे काय चालत आलेले जो काही संघर्ष आहे तो काल 1 ऑगस्ट 2024ला संपलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय बेंचनं, ज्या बेंचचे जे प्रमुख होते डॉक्टर DY चंद्रचूड हे त्या बेंचचे प्रमुख होते, आणि 7 सदस्यीय बेंचनं 1 ऑगस्ट 2024ला एक जजमेंट दिलेलं आहे. आणि त्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करणे अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय तळातील जातीला संधी मिळणार नाही. असं कोण म्हणतंय की त्या 7 सदस्यीय बेंचपैकी एक न्यायमूर्ती, आम्ही त्यांना धन्यवाद देतो, आम्ही त्यांना सलाम करतो, जे जातीनं बुद्धिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती BR गवई साहेब. ह्या गवई साहेबानं 565 पानाच्या जजमेंटपैकी 281 पानं स्वतः न्यायमूर्ती BR गवई साहेबांनी लिहिलेले आहेत. आणि BR गवई साहेबांनी जर समजा म्हटलेलं असेल की आरक्षण वर्गीकरणाची गरज आहे तर मला वाटतंय की हा मुद्दा आता सिद्ध झालेला आहे की महाराष्ट्रातील, कारण तो स्वतः महाराष्ट्रीयन आहेत, भूमिपुत्र आहेत इथले. आणि म्हणून महाराष्ट्रातली जी काही जातीय परिस्थिती आहे ती न्यायमूर्ती BR गवई साहेबांना चांगली माहीत आहे. आणि म्हणून BR गवई साहेबांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. तुम्ही बघितलं असेल सभा मंडपामध्ये आम्ही सगळीकडं न्यायमूर्ती BR गवई साहेब यांच्या सगळीकडे आम्ही छायाचित्र, फोटो, पोस्टर आम्ही लावून या ठिकाणी गवई साहेबांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानत आहोत. आणि गवई साहेबांचे उपकार आमच्या कैक पिढ्या या ठिकाणी विसरणार नाही. महाराष्ट्र सरकार का करत नाही? अडचण नेमकी काय आहे? कुठे अडचण यायला लागली? महाराष्ट्र शासनानं 15 ऑक्टोबर 2024ला समिती नेमली. त्या समितीचं नाव आहे की न्यायमूर्ती आनंद बद्दर समिती. म्हणजे पाटणा उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते बद्दर साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं समिती नेमलेली आहे. परंतु मध्यंतरीचा इलेक्शनचा जो पिरियड होता, कदाचित म्हणतो मी, सरकारला जर करायचं झालं तर सरकारला त्या 3 महिन्यामध्ये सुद्धा करता आलं असतं किंवा विधानसभा संपल्यावर सुद्धा करता आलं असतं. परंतु शासन विनाकारण यामध्ये जे काय टाळाटाळ करत आहे, ती समिती स्थापन होऊन 2 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत, पण तरी सुद्धा महाराष्ट्र शासन या ठिकाणी यावर निर्णय घेत नाही. आणि म्हणून समाजामध्ये फार मोठा संताप या ठिकाणी निर्माण होऊ लागलेला आहे. कालच्या विधानसभेला आणि लोकसभेला महाराष्ट्रभरातील सगळ्या मातंग समाजानं त्या बद्दर समितीकडे बघून की आमच्यासाठी या ठिकाणी समिती नेमलेली आणि लवकरच आता आरक्षणाचं वर्गीकरण महाराष्ट्र शासन करणार आहे, त्या आशेवर सगळ्या समाजानं या ठिकाणी महायुतीला मतदान केलेलं आहे.
परंतु आता ह्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर आमच्या असं लक्षात येऊ लागलेलं की आमची ह्या सरकारकडून फसवणूक तर सुरू नाही ना, अशी शंका आम्हाला येऊ लागलेली आहे. तुम्ही स्वतः परभणीला ज्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस आले होते, त्यांची भेट घेतली, मेघना बोर्डीकर त्यांच्या मार्फत तुम्ही गेला होता, काय बोलणं झालं होतं, काय आश्वासन दिलं होतं त्यांनी? फडणवीस साहेबाकडं सध्या असं झालेलं आहे की मातंग समाजाचं किंवा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं कोणतंही डेलिगेशन गेलं की ते ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. त्यांचं एवढंच म्हणणं असतं की हा विषय मला तुम्ही काही सांगू नका, मला मुखपाठ आहे आणि मी लवकरच निर्णय घेणार आहे. असं म्हणत म्हणत आता 2 वर्ष पूर्ण झालेत. तोच शब्द आम्हाला काल जे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आले होते, हेलिपॅडवर जाऊन आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यांनी निवेदनातील विषय वाचल्या निवेदनावर अशा पद्धतीचं त्यांनी टिचकी मारली आणि सांगितलं की यस आम्ही लवकरच करू आणि पाहत राहाल म्हणून, असा शब्द आम्हाला दिलेला आहे. बघूत आता सगळी आचारसंहिता संपलेली आहे आणि या अधिवेशनामध्ये काय जर निर्णय झाला तर दुधात साखर. तुमचं हे सगळं 153 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, तुमच्याकडे का दुर्लक्षित केलं गेलं, म्हणजे कोणीच लक्ष दिलं नाही? वरतून काय तुम्हाला प्रशासनाचा किंवा सरकारमधील कोणी येऊन भेटलंय का, काही पुन्हा आश्वासन दिलंय का हे धरणे आंदोलन बंद करा म्हणून? सर, मध्यंतरीचा हा सगळा काळ हा निवडणुकीचा काळ होता. जिल्हा परिषदेची निवडणूक, महानगरपालिकेची निवडणूक आणि बरेच ह्या आंदोलनामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते होते त्या निवडणुकीमध्ये सगळे ते अडकलेले होते. आणि म्हणून जो एखाद्या विषयाच्या अनुषंगानं जो तीव्रता शासनाला दिसली पाहिजे ती तीव्रता जाणवत नाही. कारण आता हा शेवटच्या ह्याच्यावर लढा आलेला आहे, म्हणजे एकदम ते काय अंतिम टप्प्यामध्ये तो लढा आलेला आहे. या समाजातून जो काही हा लढा तीव्र व्हायला पाहिजे तो होत नाही का, तर ह्या समाजाकडे साधनं नाही. हा समाज म्हणजे साधनहीन समाज आहे आणि म्हणून इतर समाजाकडे जे साधनं आहेत त्या साधनामुळे त्यांची संख्या दिसते. वास्तविक पाहता आमची सुद्धा संख्या कमी नाही, 65 ते 68 लाख लोकसंख्या असणारा हा समाज आहे. परंतु एखाद्या आंदोलनामध्ये शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जी साधनं लागतात, वाहनं द्यावं लागतात, त्यांची व्यवस्था करावी लागते. जसं इतरांनी व्यवस्था केली त्यांची माणसं दिसतात, आंदोलन त्यांचं यशस्वी होतं. परंतु आमच्याकडं साधनं नसल्यामुळं आम्हाला 5,000 10,000चा जर मोर्चा काढायचा झाला तर आम्हाला खूप मोठा संघर्ष करावा लागतो. अशा संकटात आम्ही आहोत आणि म्हणून आमच्याकडे या ठिकाणी दुर्लक्ष होतंय की आमची ताकद सरकारला दिसत नाही. परंतु सरकारनं असं जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि उद्या समाज जर हा सरकारच्या विरोधात गेला तर महायुतीला आणण्यामध्ये जसं आमचं योगदान राहिलेलं आहे तसं महायुतीला घालवण्यामध्ये सुद्धा आमचं योगदान राहील, हे सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीनं महायुतीला आणण्यामध्ये आमचं योगदान राहिलं तसं सरकार घालण्यामध्ये पण योगदान राहील. जर येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न निकाली लागला नाही तर अशा प्रकारचा इशारा जे आहे ते या अधिवेशनाचे प्रणेते जे आहेत गणपत विषय यांनी दिलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.